हॅलो फ्रेंड्स, मी मानसी काकडे आणि ही आमची सर्वांची लाडकी परी। तर तुमचं सर्वांचं छाया सुपर किचन मध्ये स्वागत आहे। तर आज आम्ही कुठेतरी बाहेर जातोय। कुठे जातोय परी? गावाला। तर आता आहे गावची यात्रा, सो आम्ही आता गावी जातोय। तर आमची परी आता मस्त रेडी झाली आहे आणि सगळे रेडी झालेले आहेत। तर आता आम्ही निघतो आणि चला आजचा प्रवास आम्ही आज तुम्हाला दाखवतो। तर चला आपण पाहूया। टाटा परी, चल 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 चल, लवकर घुस लवकर घुस लवकर घुस। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। आणि काय परी? मंगल माते की जय। तुळजा भवानी मातेचा उदो उदो। हाय परू, तू रेडी आता? असं कर। तर आता आम्ही इथे मध्येच थांबलोय थोडा नाश्ता करण्यासाठी। तर नाश्ता करू आणि आता डायरेक्टली आता आम्ही तुम्हाला घाटामध्ये भेटू। बरं, तुला काय खायचं? काय खायचं परी? परी सगळ्यांचं डोकं तेवढंच खाल्लंय। सगळ्यांचं झालंय ना? तिघांचं दोघांचं बाकी। तरी ते दीदीने मागवलंय मूग भजी, मिक्स भजी। परत त्या दादांचं आलंय, नाही मम्मीचं आलंय वडा, काय वडा उसळ, वडा उसळ, माझा मसाला डोसा। आता पप्पांचा नाश्ता बाकी आहे। तर हा आता आलाय माळशेज घाट आणि पुढे जाऊन आता थांबू। मंकी, हे बघ परू, केवढे सारे मंकी आले। अरे वा, हा इथे बसलाय मंकी। मी काय त्यांच्या जवळ जात नाही कारण हे मोबाईल बिबाईल घेतात बाबा, त्याच्यामुळे डेंजर प्राणी आहे। असं बसलाय जसं काय त्याचा आम्ही खाऊ घेतोय। बिचारे किती भुकेलेले आहे। मला पाय पडायला जाऊ दे ना आता। मग आधी जायचं ना, मला भीती वाटते म्हणून। खूपच भुकेलेलं बिचार। अरे हो हो हो, त्याला ते फोडून द्यायला हवं होतं। तर तिथे एक छोटस क्यूटचं मंदिर आहे, जा परी आतमध्ये। बाप्पा आहे ना, पाया पड जा। तर इथे करवंद, इथं मम्मीच बसली बाजूला, काकडी, असं बरंच काय काय इथे मंदिराच्या बाहेर मिळतं। आणि आता दीदी इथे आली आहे ही काकडी घ्यायला। उन्हाळ्यामध्ये घाटामध्ये हे खायला मजाच येते खरं। आणि इथे घाटामध्ये मस्त हवा आहे। दीदी इथे घेते काकडी आणि घाटामध्ये हे असं काकडी, करवंद, ताक प्यायला मजाच येते। मम्मी झोपली, बघते हळूच। हे कुठलं धरण आलं पप्पा? नाव काय पण? पिंपळगाव जोगा, पिंपळगाव जोगा धरण। तर आताच माळशेज घाट संपलाय आणि आता आम्ही डिसाईड केलंय ओझरच्या गणपतीला जायचं। तर चला आता आम्ही निघालोय ओझरच्या गणपतीला। तुम्हालाही तिथलं दर्शन दाखवतो। तर चला आपण पाहूया। तर इथे आता आपण आलोय आता ओझरच्या गणपतीला। तर
तर दरवेळेसप्रमाणे आता आम्ही आलेलो आहोत मुक्ताबाई मंदिरामध्ये. तर मम्मी आता देवीची ओटी भरते आहे. तर चला आता पुढे काय आमचा प्लॅन आहे तर तो आम्ही तुम्हाला दाखवतो. मम्मी आता कुठे चाललोय? आपण यमाई देवीच्या दर्शनाला कवठ्याला आलेलो आहे. ओके. आणि इथे दिसतंय लांब लांबपर्यंत खूप चालत जावं लागतंय असं वाटतंय. जास्त नाहीये, थोडंच आहे. जुनं मंदिर आहे, नवं मंदिर जवळच आहे. आणि इथे खास नवस केला जातो की खरूज नाईटा वगैरे होतं तर त्यावेळेस नवस करतात आणि मग ते चांदीचं खरूज नाईटा वाहिला जातो. तर त्यासाठी इथे भक्तजन येतात. ओके. आता वाजलेत दुपारचे किती? 4:30 वाजलेत. अजून काय मी जेवलेलो आहे नाही. फक्त मंदिरामध्ये आमचं देवदर्शनच चालू आहे. सो आता इथे आलो आहे. आता याच्या पुढचा प्लॅन काय आहे तर ते आपण पाहूयात. इथे बघा पूर्ण म्हणजे इथे काहीच नाही आहे असं आहे. डोंगर 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 आहे फक्त. आणि इथे हे जुनं मंदिर आहे छोटंसं. आमचं काय झालं, आम्ही खूप वर्षांनी आलो. हा, जवळजवळ 40 वर्षांनी आलो. हो, ते काय नाही, हे येत होते पहिले यांच्या माणूस तेव्हा खूप कमी होतं लग्नाच्या आधी. आता अलीकडे माणूस एवढे यायला लागलं तर आज 8 वारी तरी पण लोक येतात. खूप गर्दी. मंगळवारी 9 दिवस. हळू. तुला सगळं माहिती आहे देवाचं. तर आता आम्ही आलोय. ते मगाशी दाखवलं ते जुनं मंदिर होतं आणि आता हे नवीन मंदिर आहे येमाई देवीचं. तर चला आता आपण देवीचं दर्शन घेऊयात. तर आता वाजलेत संध्याकाळचे 5:45 आणि आम्ही अजून जेवलोच नाही हो, कारण देवदर्शनच चालू होतं. सो आता आम्हाला इथे मध्ये एक हॉटेल दिसलं आहे तर आम्ही आता जेवतो आणि तुम्हाला दाखवतो. काकडी खा. काकडी खा. तुला देत आहे एक 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 करून खायची. एकच एकच बस 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 परी. बस आधी ते खा. तर आत्ताच आमचं जेवण झालेलं आहे आणि आज आम्ही पहिल्यांदा हॉटेलमध्ये काय मागवलं होतं, पनीर पुलाव मागितला होता. पण तो पनीर पुलाव म्हणजे साखर भात म्हणता येईल, कारण पहिल्यांदा पनीर पुलाव हा आम्ही एवढा गोड खाल्ला असेल. कधी आयुष्यात गोड पुलाव खाल्ला नाहीये, पण तो या हॉटेलमध्ये खाल्ला. तर पप्पा तुम्हाला कसं वाटतंय? मस्त वाटला. आणि मेन रिव्ह्यू घ्यायचा झाला मेन रिव्ह्यू देतील तर ते आपले दादा देतील. या दादांना एवढा पनीर पुलाव आवडला की बिचारे मिरची घेऊन घेऊन खात होते. कधी ना मिरची खाणार, कधी ना मिरची खाणारे मिरची घेऊन घेऊन खात होते. खरंच बाबा, तुम्ही कधी खाल्लाय का गोड पनीर पुलाव? जर तुम्ही खाल्ला असेल गोड पनीर पुलाव तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या मते त्याच्यामध्ये जर दूध टाकलं आणि ते त्याला उकळी आणून दिली ना तर मम्मीला म्हटलं मी काय म्हणेल तो पनीर पुलाव खीर पनीर पुलाव. हा, एवढं तर नक्कीच बनवू शकेल असं मला वाटतंय.
एवढा तो गोड होता. नाही तिला साधीवाली होती.
ठेपायची असेल तर हे का ना, चादर आहे का चादर? चादर आहे का चादर? आम्ही चादर घेतो, हे. तसं नाही करायचं, नाही ठेवायचं नाही. हा. नाही शोधायचं असेल तर खाली चादर आहे का रे? चादर आहे का रे? तक्ता खाली तर रात्री आम्हाला झोपायला जवळजवळ 11-12 वाजले. तर त्याच्यामुळे आम्ही काही व्हिडिओचं शेवट करू शकलो नाही. तर आता सकाळचे 7 वाजलेत, उजाडले चांगलं बऱ्यापैकी. तर आता मी व्हिडिओचा शेवट करते. आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेलच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आमच्या परीबाईचं आता खेळणं चालू आहे, तिला नवीन दादा मिळाला आहे. तर आमची परीबाई तयार झाली. आता आमची सगळ्यांची तयारी झाली की आम्ही पुढच्या प्रवासाला निघणार. तोपर्यंत बाय.